नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे DBN एक्झाम या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण घेऊन आलेले मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न जे येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. चला मग आपण स्टार्ट करूया. पहिला प्रश्न आहे, भारताच्या राज्यघटनेत समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हा शब्द कोणत्या घटना दुरुस्तीने समावेश करण्यात आलेला आहे? मित्रांनो, 5 सेकंदासाठी वेळ देतो आहे. नक्की तुम्ही या प्रश्नाचे उत्तर मला कमेंट करा आणि तुमचे 30 पैकी किती प्रश्न बरोबर येतात हे नक्की कमेंट करा. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2, 42वी घटना दुरुस्ती. भारताच्या राज्यघटनेत समाजवादी आणि धर्मनिरपेक्षता हा शब्द 42वी घटना दुरुस्तीने समावेश करण्यात आलेला आहे. त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 2 आहे. प्रश्न क्रमांक 2 आहे, महाराष्ट्रात दख्खनची राणी म्हणून कोणत्या शहराला ओळखले जातात? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 2, पुणे. महाराष्ट्रात दख्खनची राणी म्हणून पुणे शहराला ओळखले जातात. त्यामुळे या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 2 आहे. प्रश्न क्रमांक 3 आहे, पुणा करार कोणत्या वर्षी झाला? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 3, 1932 मध्ये पुणा करार झालेला आहे. त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 3 आहे. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका आणि आतापर्यंत आपल्या चॅनलला जॉईन झाला नसेल तर नक्कीच जॉईन करा, कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहील. प्रश्न क्रमांक 4 आहे, भारतीय राज्यघटनेच्या 8व्या अनुसूचित मुख्यतः कशाचा समावेश आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 3, मान्यप्राप्त भाषा. भारतीय राज्यघटनेच्या 8व्या अनुसूचित मुख्यतः मान्यप्राप्त भाषा याचा समावेश आहे. त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 3 आहे. प्रश्न क्रमांक 5 आहे, महाराष्ट्रातील वारणा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? महाराष्ट्रातील वारणा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 2, कृष्णा नदी. महाराष्ट्रातील वारणा नदीची उपनदी ही कृष्णा नदी आहे. त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 2 आहे. प्रश्न क्रमांक 6, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सुरत अधिवेशनात कोणत्या वर्षी फूट पडली? भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या सुरत अधिवेशनात कोणत्या वर्षी फूट पडली? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 3 आहे. 1907 मध्ये राष्ट्रीय काँग्रेस सुरतमध्ये फूट पडलेली आहे, सुरत अधिवेशनामध्ये. त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 3 आहे. प्रश्न क्रमांक 7 आहे, रयतवारी पद्धतचा संबंध मुख्यत्वे कोणाशी जोडला जातो? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 2, थॉमस मनरो यांच्याशी संबंध जोडला जातो रयतवारी पद्धतीचा. त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 2 आहे. प्रश्न क्रमांक 8 आहे, महाराष्ट्रातील कोणता जिल्हा द्राक्ष उत्पादनासाठी विशेष प्रसिद्ध आहे? तर मित्रांनो, नाशिक शहर. महाराष्ट्रातील नाशिक जिल्हा हा द्राक्ष उत्पादनासाठी विशेष प्रसिद्ध आहे. त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 1 आहे. प्रश्न क्रमांक 9 आहे, भारताच्या राज्यघटनेतील पक्षांतरबंदी कायदा कोणत्या अनुसूचित संबंधित आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 3, 10वी अनुसूची. भारताच्या राज्यघटनेतील पक्षांतरबंदी कायदा हा 10वी अनुसूचित संबंधित आहे. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 3 आहे. प्रश्न क्रमांक 10 आहे, मूकनायक हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 2, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मूकनायक हे वृत्तपत्र सुरू केलेले आहे. त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 2 आहे. प्रश्न क्रमांक 11 आहे, महाराष्ट्रातील कोणते ठिकाण संत्रा नगरी म्हणून प्रसिद्ध आहे? महाराष्ट्रातील कोणते ठिकाण संत्रा नगरी म्हणून प्रसिद्ध आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 2, नागपूर. महाराष्ट्रातील संत्रा नगरी म्हणून नागपूर या जिल्ह्याला ओळखले जातात. त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 2 आहे. प्रश्न क्रमांक 12 आहे, व्हर्नाक्युलर प्रेस ॲक्ट कोणत्या वर्षी लागू करण्यात आलेला आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 2, 1878 मध्ये व्हर्नाक्युलर प्रेस ॲक्ट लागू करण्यात आलेला आहे. त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 2 आहे. प्रश्न क्रमांक 13 आहे, भारतीय राज्यघटनेतील समवर्ती सूची कोणत्या अनुसूचित आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन 3,
7वी अनुसूची. भारतीय राज्यघटनेतील समवर्ती सूची ही 7वी अनुसूचीमध्ये आहे, त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 3 आहे. प्रश्न क्रमांक 14 आहे. महाराष्ट्रातील भंडारदरा धरण कोणत्या नदीवर आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 1 प्रवरा नदीवर. महाराष्ट्रातील भंडारदरा धरण ही प्रवरा नदीवर आहे, त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 1 आहे. प्रश्न क्रमांक 15 आहे. स्वराज हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, हे प्रसिद्ध वाक्य कोणाशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, तो मी मिळवणारच, हे प्रसिद्ध वाक्य लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे आहे, त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 2 आहे. प्रश्न क्रमांक 16 आहे. भारताच्या राज्यघटनेतील मूलभूत अधिकार कोणत्या भागामध्ये आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 भाग 3 मध्ये. भारताच्या राज्यघटनेतील मूलभूत अधिकार ही भाग 3 मध्ये आहे, त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 2 आहे. प्रश्न क्रमांक 17 आहे. महाराष्ट्रातील पंचनगंगा नदी कोणत्या ठिकाणी कृष्णा नदीला मिळते? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 2 सांगली. महाराष्ट्रातील पंचगंगा नदी ही कृष्णा नदीला सांगली या जिल्ह्यामध्ये मिळते, त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 2 आहे. प्रश्न क्रमांक 18 आहे. भारतीय राष्ट्रीय चळवळीतील होम रूल चळवळ भारतात कोणत्या 2 नेत्याशी प्रमुखपणे संबंधित होती? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 टिळक आणि ॲनी बेझंट यांच्याशी प्रमुख संबंध होती होम रूल चळवळ, त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 2 आहे. प्रश्न क्रमांक 19 आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचे जनक म्हणून कोणाला संबोधले जातात? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 1 दादाभाई नौरोजी यांना भारतीय अर्थव्यवस्थेचे जनक म्हणून ओळखले जातात, त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 1 आहे. प्रश्न क्रमांक 20 आहे. डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापनेची खालीलपैकी कोणाचा संबंध आहे? डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या स्थापनेची खालीलपैकी कोणाचा संबंध आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 1 लोकमान्य टिळकांना. डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापनेशी लोकमान्य टिळकांचा संबंध आहे, त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर 1 आहे. प्रश्न क्रमांक 21 आहे. महाराष्ट्रातील कृष्णा नदीचा उगम कोणत्या परिसरात होतो? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी महाबळेश्वर. महाराष्ट्रातील कृष्णा नदीचा उगम हा महाबळेश्वर या परिसरात होतो, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 2 आहे. प्रश्न क्रमांक 22 आहे. भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 2 सी राजगोपालाचारी हे भारताचे पहिले गव्हर्नर जनरल होते, त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 2 आहे. प्रश्न क्रमांक 23. भारतीय राज्यघटनेतील न्यायालयीन पुनरावलोकन ही संकल्पना मुख्यतः कोणत्या देशाच्या राज्यघटनेपासून प्रेरित आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 2 अमेरिका. अमेरिका या देशाच्या राज्यघटनेपासून प्रेरित आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 2 आहे. प्रश्न क्रमांक 24 आहे. महाराष्ट्रातील मुळा मुठा नदी कोणत्या शहरातून वाहते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 2 पुणे. महाराष्ट्रातील मुळा मुठा नदी ही पुणे शहरामधून वाहते, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 2 आहे. प्रश्न क्रमांक 25 आहे. दादाभाई नौरोजी यांनी मांडलेल्या निचारा सिद्धांताचा संबंध कशाची आहे? प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए भारतातून संपत्तीचा ब्रिटिशांकडे होणारा निचारा, त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 1 आहे. प्रश्न क्रमांक 26 आहे. महाराष्ट्रात विधवा पुनर्विवाहासाठी विशेष कार्य करणारे समाजसुधारकाचे नाव कोणते? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 1 महर्षी धोंडो केशव कर्वे हे महाराष्ट्रात विधवा पुनर्विवाहासाठी विशेष कार्य करणारे समाजसुधारक आहे, त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 1 आहे. प्रश्न क्रमांक 27. भारताच्या राज्यघटनेतील राज्यसभेचा प्रसिद्ध सभापती कोण असतो? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 3 उपराष्ट्रपती.
भारताच्या राज्यघटनेतील राज्यसभेचा पदसिद्ध सभापती हा उपराष्ट्रपती असतो. त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 3 आहे. प्रश्न क्रमांक 28 आहे. महाराष्ट्रातील सोलापूर शहर कोणत्या उद्योगासाठी ऐतिहासिकदृष्ट्या प्रसिद्ध आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 2 कापड उद्योग. महाराष्ट्रातील सोलापूर शहर हे कापड उद्योगासाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 2 आहे. प्रश्न क्रमांक 29 आहे. ऑगस्ट क्रांती मैदान कोणत्या ऐतिहासिक घटनेशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 3 भारत छोडो आंदोलन. ऑगस्ट क्रांती मैदान हे भारत छोडो आंदोलन ऐतिहासिक घटनेशी संबंधित आहे. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 3 आहे. प्रश्न क्रमांक 30 आहे. भारतीय राज्यघटनेतील राज्यपालाची नियुक्ती कोण करतो? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 3 राष्ट्रपतीद्वारे राज्यपालाची नियुक्ती केली जाते. त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 3 आहे.